काळ पुढे सरकत राहतो, पण काही कथा काळात अडकून राहतात. त्या कथा, ती रहस्ये आणि तो इतिहास. हे आहे कालपर्व. नमस्कार, मी अक्षय आणि उन्हाळ भटकंतीच्या या यूट्यूब चॅनलवरती आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आहोत. पुराणातल्या, भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेल्या, भारताच्या इतिहासातल्या. आणि आज आपण गोष्ट ऐकणार आहोत दिल्ली सल्तनतीची. ही गोष्ट आहे सन 1191ची, जेव्हा मागील 500 वर्षांपासून दिल्लीच्या तख्तावर राजपूत आणि चौहान घराण्याची सत्ता गाजत होती. पण एके दिवशी मोहम्मद घोरी नावाच्या एका तुर्की राजाची नजर या शहरावर पडते आणि दिल्ली मिळवणं हेच त्याच्या जीवनाचं एकमेव ध्येय बनतं. तो आपल्या लाखांच्या फौजेसह दिल्लीवर आक्रमण करतो, परंतु आपले राजे त्याचा अत्यंत वाईट पराभव करून त्याला हाकलून लावतात. परंतु मोहम्मद घोरी हा भारताच्या इतिहासाचा प्रवास कायमचा बदलणारा माणूस ठरेल याची कल्पना तेव्हा कोणालाच नसते. 1192 मध्ये तो पुन्हा एकदा दिल्लीवर चालून येतो आणि तराईनच्या युद्धात, बॅटल ऑफ तराईन मध्ये तो राजपूत आणि चौहानांचा पराभव करून दिल्ली काबीज करतो. पांडवांपासून मुघलांपर्यंत आणि मुघलांपासून मंगोलांपर्यंत प्रत्येक जण दिल्लीच्या तख्ताच्या मागे का लागला होता? हे तख्त इतकं महत्वाचं का होतं की ते मिळवण्यासाठी मुलानं स्वतःच्या वडिलांची हत्या करायलाही मागे पुढे पाहिलं नाही. 7व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत 50हून अधिक राजांनी दिल्लीवर राज्य केलं. काहींनी विश्वासघातानं, तर काहींनी स्वतःच्या प्रियजनांचं रक्त सांडलं. मामलूक किंवा गुलाम घराणे यांचा कालावधी होता 1206 ते 1290. दिल्ली सल्तनतीची सुरुवात एखाद्या चित्रपटासारखी कधीच नव्हती. दिल्लीचा पहिला सुलतान प्रत्यक्षात एक गुलाम होता. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर 1206 मध्ये हे घराणं सुरू झालं. घोरीचा सर्वात निष्ठावान गुलाम आणि लेफ्टनंट जनरल कुतुबुद्दीन ऐबक याला दिल्लीचा पहिला सुलतान घोषित करण्यात आलं. ऐबक अतिशय दयाळू होता. तो युद्ध जिंकल्यानंतर प्रजेला मोठ्या प्रमाणात दानशूरता दाखवायचा आणि म्हणून लोक त्याला लख बख्श म्हणायचे. त्याने कुतुब मिनार आणि अढाई दिन का झोपडा यासारखी ऐतिहासिक स्मारकं उभारली. 1210 मध्ये बुजकाशी खेळताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. खऱ्या अर्थानं दिल्ली सल्तनतची सुरुवात त्यानेच केली, कारण त्याने आपली राजधानी लाहोरहून दिल्लीला हलवली. त्यानं साम्राज्य विस्तारापेक्षा अंतर्गत समस्या सोडवण्यावर आणि प्रजेच्या समाधानावर भर दिला. त्यानं चालीसा किंवा चहलगाणी 40 मंत्र्यांचं मंडळ स्थापन केलं आणि सैन्यासाठी इक्ता पद्धत सुरू केली. त्यानं क्रूर मंगोल शासक चंगेज खानला भारतात येण्यापासून रोखलं. इल्तुतमिशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया सुलताना गादीवर बसली. ती दिल्लीची पहिली आणि शेवटची महिला सुलतान होती. परंतु केवळ 4 वर्षांच्या राजवटीनंतर 1240 मध्ये तिच्या भावाने मुइझुद्दीन बहराम शाहने तिची हत्या केली. पुढील महत्वाचा राजा होता गियासुद्दीन बलबन. 1266. तो अत्यंत कडक शासक होता. त्यानं इल्तुतमिशची चालीसा पद्धत मोडीत काढली आणि स्वतःला जिल्ले-ए-इलाही म्हणजे देवाचं रूप मानलं. 1287 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचा नातू कैकाबाद हा कमकुवत ठरला. ज्याचा फायदा घेऊन जलालुद्दीन फिरोज खिलजीनं त्याची हत्या केली आणि खिलजी घराण्याची सत्ता स्थापन केली. खिलजी घराण्याचा कालावधी 1290 ते 1320. खिलजी सल्तनत ही सगळ्यात मोठी, शक्तिशाली आणि तितकीच अत्याचारी मानली जाते. जलालुद्दीन फिरोज खिलजी हा नम्र राजा होता, परंतु 1296 मध्ये त्याचा जावई अल्लाउद्दीन खिलजी याने त्याची हत्या करून तख्त बळकावलं. अल्लाउद्दीन खिलजी हा सुलतानापेक्षा लुटारू म्हणून जास्त ओळखला जातो. त्यानं गुजरात, चित्तोडगड आणि वारंगल यासारखी राज्य लुटली. त्याचा सेनापती मलिक काफूर यानं वारंगलमधून प्रसिद्ध कोहिनूर हिराई लुटून नेला.
अलाउद्दीननं बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन धोरण आखली आणि अलाई किल्ला आणि अलाई दरवाजा बांधला. इतिहासानुसार अलाउद्दीन बायसेक्शुअल होता आणि त्याच्या हरममध्ये 70,000हून अधिक पुरुष, स्त्रिया आणि मुलं होती. 1316 मध्ये त्याचा मृत्यू झाला. काहींच्या मते मलिक काफूरनं त्याला मारलं आणि त्यानंतर अंतर्गत कलहामुळे 1320 मध्ये खुसरौ खाननं शेवटच्या खिलजी राजाची हत्या केली, ज्याचा पराभव करून गाझी मलिकनं तुघलक घराण्याची पायाभरणी केली. तुघलक घराण्याचा कालावधी होता 1320 ते 1414. या घराण्यानं दिल्लीवर सर्वाधिक 94 वर्ष राज्य केलं. यातील सर्वात प्रसिद्ध पण सणकी म्हणजे थोडासा विक्षिप्त म्हणून ओळखला गेलेला राजा म्हणजे मोहम्मद बिन तुघलक. त्यानं विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे त्याचंच मोठं नुकसान झालं. म्हणजे उदाहरणात सांगायचं तर मंगोलांच्या भीतीनं त्यानं आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला म्हणजे देवगिरीला हलवली आणि पुन्हा दिल्लीला परत आणली, ज्यामुळे हजारो लोक मारले गेले आणि दिल्ली गरीब झाली. त्यानं सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी पितळीची नाणी सुरू केली, ज्यामुळे बनावट नाण्यांचा सुळसुळाट झाला. त्यानंतर फिरोज शाह तुघलक गादीवर आला, ज्यानं फिरोज शाह कोटला आणि अनेक शहरं आणि मोफत रुग्णालय बांधली. मात्र 1398 मध्ये मंगोल शासक तैमूर लंग यानं दिल्लीवर आक्रमण करून प्रचंड कत्तल केली आणि सुमारे 2 लाख लोकांना ठार केले. तैमूरनं दिल्लीची सत्ता आपल्या गव्हर्नरकडे खिजर खानकडे सोपवली. सय्यद आणि लोदी घराणं यांचा कालावधी होता 1414 ते 1526. सय्यद घराणं ही दिल्लीतील सगळ्यात कमकुवत घराणं होतं. त्यानंतर बहलूल लोदी यानं लोदी घराण्याची स्थापना केली. हे लोदी घराणं दिल्लीवर राज्य करणारं पहिलं अफगाण घराणं ठरलं. त्याचा मुलगा सिकंदर लोदी यानं आग्रा शहर वसवलं आणि आपली राजधानी तिथे हलवली. या घराण्याचा शेवटचा राजा इब्राहिम लोदी हा अत्यंत गर्विष्ठ होता. त्याच्या वागणुकीला कंटाळून त्याचा काका आणि दौलत खान यांनी काबूलचा राजा बाबर याला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलं. 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबरनं इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि भारतात मुघल साम्राज्याची पहाट झाली. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की दिल्लीचं महत्त्व नेमकं का होतं, तर राजपुतांच्या काळापासून दिल्ली हे एक मोठं व्यापारी केंद्र होतं, जिथे नाणी छापली जात असत. ते देशातील सगळ्यात श्रीमंत शहरांपैकी एक होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली हे कोऑर्डिनेटिंग सेंटर होतं. जो दिल्लीवर ताबा मिळवेल तो आसपासच्या सर्व राज्यांवर सहज नियंत्रण ठेवू शकत असे. तुम्हाला मुघल साम्राज्याचा इतिहास अशाच प्रकारे जाणून घ्यायला आवडेल का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढची गोष्ट आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आमच्या बाकीच्या गोष्टी ऐकून प्रतिक्रिया नक्की द्या. धन्यवाद.